तर राम राम. तर ही आपलं आहे सेंट व्हाईट. तर सेंट व्हाईट आहे आपलं 1 एकर सेंट व्हाईटमध्ये ही जे फुलं खालच्या बाजूने थोडी लाल दिसतात, ही अशी लाल पडलेली आहेत. तर त्यासाठी आपण आता त्यांना हे फॉस्फरिक ॲसिड टेक्निकल ग्रेडमधलं 85% आपण सोडणार आहे. 1 लिटर एकरीप्रमाणे हे सोडणार आहे. फॉस्फरिक ॲसिडने थोडंसं फॉस्फरस कमी असलं माळाचं राणे फॉस्फरिक ॲसिड जरा थोडंसं चांगलं काम करतं, मुळ्या पण वाढवतं आणि हे शाकीय वाढ होते त्याची. कळीच्या प्रमाणात असेल तर थोडंसं कमीच सोडायचं ते. तर ॲसिडमुळं बराचसा फायदा होतो. आणि टेक्निकल ग्रेड हीच वापरावी शेतीसाठी, कारण फूड ग्रेड आणि इंडस्ट्रियल ग्रेड ह्या टेक्निकल शुद्धतेनुसार या ग्रेड बनवलेले असतात फॉस्फरिक ॲसिडच्या. तर टेक्निकल ग्रेड ही 85% ही शेतीसाठी फार उपयोगी ग्रेड आहे. मुळ्यांची चांगली वाढ होते. एक बॅलर पाणी घेणार आहे आपण, त्याच्यात 1 लिटर आपण टाकलेलं आहे ऑलरेडी फॉस्फरिक ॲसिड. शेवंतीला जास्त म्हणजे रासायनिक जेवढं कमी सोडता येईल तेवढं कमी सोडायचं, कारण जेवढी जास्त रासायनिक खतं सोडली जातात तेवढं जास्त प्रमाणात हे होतं, रोग जास्त प्रमाणात येतो. पुन्हा फवारणी म्हणजे ती सायकल चालू राहते. त्याच्यापेक्षा या शेवंतीला मी एकही फवारणी केलेली नाही आत्तापर्यंत. अजूनपर्यंत येतात वानगी निघून गेली, आज थोडा होईल, तरी एकही फवारणी मी केलेली नाही. माल थोडासा कमी निघतो असं नाही का, थोडंसं खतं जास्त म्हणजे वॉटर सोल्युबल खतं थोडी कमी सोडली की थोडंसं ॲव्हरेज कमी निघतं, पण खर्च तेवढा त्या प्रमाणात कमी असतो. त्याच्यामुळे थोडंसं कमी पैसे माल निघून थोडंसं कमी पैसे झाले तरी चालतात. पण जरा रासायनिक खतं टाळा, म्हणजे सोडू नका असं नाही, पण वापर थोडासा कमी झाला पाहिजे. धन्यवाद.